काल नांदगावहून नाशिककडे जाणारी एसटी रस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांना व शाळेतील विद्यार्थ्यांना ताटकळत बसावं लागले। नांदगाव ब्राह्मणवाडी नाशिक या गाडीचे अचानक क्लच फेल झाल्याने ही गाडी रस्त्यातच बंद पडली। प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याने ना दुरुस्त असलेल्या एसटी बसकडे महामंडळ दुर्लक्ष करत आहे का असा सवाल प्रवाशांकडून होतोय। प्रवाशांची गैरसोय नको म्हणून एसटी महामंडळाकडून सेवा दिली जाते, मात्र त्याच बस गाड्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे। नांदगाव आगारासह महाराष्ट्रातील अनेक आगारांमधील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस भंगार झाल्या, मात्र तरीही त्यातून प्रवास वाहतूक सुरूच आहे। या प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून होतीये। ज्या नांदगाव डेपोच्या गाड्या एकदम भांगार मधल्या भांगार। मी स्वतःचा अनुभव सांगतो। एक 4 दिवस वेळेला मी गाडी फेल, माझ्याजवळ काय वेळेला साहित्य असतं, ठिकठिकाणी उतरायचं, बसायचं, चढायचं, काय करायचं, कुठेही गाड्या फेल होता। काय लावलेलं आहे, पब्लिकला हैराण करता। एककडे पाहता महिलांना 50% आरक्षण देत आहे, 50% सूट देत आहे, दुसरीकडे जेंट्स भाडं वाढवून दिलेलं आहे। काय नाटक आहे ते मंडळाची, काय समजत तयार नाही। कुठून आले तुम्ही? नांदगावहून आलेलो मी, नांदगाव साखरहून राहतो मी। कुठे चालले होते? मी नाशिकला चाललेलो आहे। बरं।